शिरवाळ आता मैदानामध्ये उतरले। किरण लहामाटे आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। किरण लहामाटे, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आज तुम्ही मंत्रालयामधल्या संरक्षक जाळीवर उडी मारली, नेमकं काय? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांना आधी भेटून आला होतात। शिरवाळ असं म्हणतात मुख्यमंत्री ऐकत नाही। काय झालं की जवळजवळ 2-3 महिन्यापासून आदिवासी जे काही विद्यार्थी ते आंदोलन करताय आणि त्यांच्या आंदोलनानंतर आम्हाला 15 सप्टेंबरला एक जेव्हा जी बैठक झाली होती 29 ऑगस्टच्या दरम्यान, तर 15 सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लागू म्हणून सांगितलं होता। त्याच्यानंतरही आता आम्ही गांधी जयंतीला ज्या दिवशी आम्ही त्याच्या आधी 30 सप्टेंबरला आंदोलन केलं गांधी पुतळ्याजवळ, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की 2 दिवसात हा प्रश्न उद्या कोर्टाचा निकाल लागू अगर ना लागू हा प्रश्न निकालात लागेल, 17 संवर्गाची भरती सुरू होईल। परंतु तसं झालं नाही आणि आज आम्ही 2-3 दिवसापासून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वाट पाहतोय। आज कॅबिनेट होती, कशी तरी भेट भेटली आणि मग सगळ्यांचा संयम सुटल्यामुळं झिरवळ साहेबांनी आमच्या काही आमदारांनी मात्र गॅलरीत उड्या टाकल्या। कारण आम्ही आमच्या शेवटी समाजातून जेव्हा आदिवासी समाजातून निवडून जातो त्या समाजाचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आणि जर समाजाचं संरक्षण करताना आमच्याकडे सरकार लक्ष देत नसेल तर शेवटी या समाजासाठी जे करायचं ते करायला आम्ही तयार। जी किरण लहामाटे, तुमच्या बाजूलाच नरहरी झिरवाळ देखील आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। अजित पवार गटाचे आमदार किरण लहामाटे आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया देत होते आणि मुख्यमंत्री